समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. महत्व आहे त्यामध्ये महत्वाचा सगळ्यात भाग असतो की एखादा नवीन एरिया ओपन करताना तिथं फायनान्शियली फिजिबल असं इन्व्हेस्टमेंट होत नाही. म्हणजे पर्यटक एरिया जो वाढवायचा असेल तर त्यासाठी शासनामार्फत एखाद्या अतिशय सुंदर ठिकाणाची निवड केली जाते आणि शासकीय जागा निवडून तिथे रिसॉर्ट बांधला जातो आणि त्या रिसॉर्टला अनुषंगिक तिथे जे काही जलपर्यटन किंवा अन्य प्रकारच्या सुविधा असतात त्या निर्माण केल्या जातात आणि हे काम MTDC मार्फत होतं. तर ज्या वेळेला असा रिसॉर्ट खुला होतो तर हळूहळू वर्ष 2 वर्षामध्ये त्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी सुरू होते आणि मग आजूबाजूला जे जे शेतकरी आहेत किंवा जे जे होतकरू त्यातले तरुण आहेत ते त्यातलं शिक्षण घेऊन त्या निमित्ताने त्यांचे सुद्धा रिसॉर्ट्स हळूहळू सुरू करू शकतात आणि अशा सुरू होतात. आमचा अनुभव आहे की काही काही ठिकाणी तर MTDC पेक्षा जास्त चांगल्या प्रकारे व्यवस्थापन असलेले रिसॉर्ट्स निर्माण झालेले आहेत आणि त्यातून खूप मोठा रोजगार निर्माण झाला. तर मग MTDC काय करतंय तर आज महाराष्ट्रात साधारणपणे आमच्या 34 ठिकाणी खूप चांगले रिसॉर्ट सुरू आहेत. तर हे 34 रिसॉर्ट हे सुरू आहेत त्याचं खाजगीकरणाद्वारे त्याचे वेगळ्या वेगळ्या सेवा ज्या आहेत त्याचं सुद्धा आम्ही PPP मॉडेलवरती विकसन करण्याचा प्रस्ताव करत आहोत आणि जे कोयनेसारखं जे यापूर्वी कधीच विचारात घेतलेलं नव्हतं असं जलपर्यटन हे एक फार मोठं क्षेत्र आम्ही निवडलेलं आहे. तर यामध्ये आता इथे सुद्धा लोकांना जलपर्यटनाची माहिती व्हावी या दृष्टीने निरनिराळ्या बोट किंवा कयाक, जेट स्की याची सुविधा लोकांना दिलेली आहे आणि ह्यामध्ये सुद्धा आपण जर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहिलं तर त्या ठिकाणी अशी ही जलपर्यटन, स्कुबा डायव्हिंग वगैरे ह्याच्याशी संबंधित सुद्धा अनेक लोकांनी त्याचा लाभ घेतला आणि आता MTDCचं 1 युनिट आहे पण बाहेर 150 ते 200 युनिट हे खाजगी गावातल्या स्थानिक तरुणांनी सुरू केलेले आहे आणि त्यांचं उत्पन्न सुद्धा खूप चांगलं आहे. जमिनी बळकवणे हा विषय तसा पर्यटनाशी संबंधित नाही पण पर्यटनाची वृद्धी तर करावी लागेल आपल्याला आणि पर्यटन वृद्धी होत असताना त्यात सहभाग जास्तीत जास्त स्थानिकांना मिळायला पाहिजे. म्हणजे तिथली वाहतूक व्यवस्था आहे, तिथली जेवणाखाण्याची व्यवस्था आहे किंवा ही रहिवासाची व्यवस्था आहे. शिवाय काही लोक टूर्स मध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात उतरू शकतात. तर ह्या सर्वांची व्यवस्था ही चांगली व्हायला पाहिजे आणि मग स्थानिक प्रशासनाच्या मदतीने आपण त्यांची कुठली लुबाडणूक होऊ नये या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांना आवाहन करू. आपणही आमच्या माध्यमातून आवाहन करा की जमिनी विकण्यापेक्षा त्या भाडेपट्टा तत्वावरती जर काही कालावधीसाठी दिल्या तर नंतर तोपर्यंत आर्थिक ताकद निर्माण झाली की मग तो स्थानिक तरुण हा स्वतःचा रिसॉर्ट मोठ्या प्रमाणात. घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा.